मराठी कथा हुशार शेतकरी। एक शेतकरी होता। त्याला एक नदी पार करून पलीकडे जायचे होते। त्याच्याकडे एक गवताचा भारा, वाघ आणि एक बकरी होती। नदीला पार करून जाण्यासाठी किनाऱ्यावर छोटीशी नाव होती। एका वेळी फक्त दोघेजण जाऊ शकत होते, नाहीतर नाव बुडून जायची। शेतकरी विचार करू लागला, आत्ता काय करायचे? जर मी वाघाला घेऊन गेलो तर बकरी गवत खाऊन टाकेल, आणि गवत घेऊन गेलो तर वाघ बकरीला खाऊन टाकेल। हां, बकरीला घेऊन जाणे योग्य ठरेल। बकरीला दुसऱ्या किनाऱ्यावर सोडून मग वाघाला घेऊन जाता येईल। वाघाला तेथे सोडून पण तेथे वाघ बकरीला खाऊन टाकेल। काय करावे बरं? शेतकऱ्याला पुन्हा तोच प्रश्न पडला। बिचारा चिंता करू लागला, पण तो खूप समजदार होता। विचार करता करता त्याच्या डोक्यात एक कल्पना आली। शेतकरी सर्वात आधी बकरीला घेऊन गेला। त्याने तिला दुसऱ्या किनाऱ्यावर सोडले, नंतर वाघाला घेऊन गेला। वाघाला तेथे सोडले आणि बकरीला परत घेऊन आला। बकरीला किनाऱ्यावर सोडून गवताचा भारा नेला आणि गवत वाघाजवळ सोडून परत बकरीला घ्यायला आला। अशा प्रकारे कोणतेही नुकसान न होता त्याने नदी पार केली आणि आनंदाने आपल्या घरी निघून गेला। ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।